नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींना जाहीर आवाहन. 4 डिसेंबरपासून आपण बेमुदत संप पुकारलेला आहे. नागपूरला 15 तारखेला मोर्चा काढला. सरकारनं दखल घेतलेली नाही म्हणून 3 जानेवारी 2024 पासून आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर आपण आंदोलन आणि तीव्र निदर्शन आयोजित केले. 3 तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदयासोबत सायंकाळी 7:30 वाजता चर्चा झाली, परंतु त्या चर्चेमधून मानधनवाढ किती स्पष्ट झालेलं नाही. पेन्शन ग्रॅच्युटी याबाबत सरकारनं सकारात्मक सांगितलेलं आहे, परंतु उद्या 4 तारखेला मंत्रिमंडळाची बैठक आहे. त्या बैठकीमध्ये आम्ही अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत निर्णय घेऊ असं माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे, परंतु या आश्वासनावर कृती समितीचं समाधान झालेलं नाही. म्हणून 3 तारखेला रात्री मुक्कामी आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे करण्यात आलं. 4 तारखेला आज हजारोच्या संख्येनं महिला आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी आलेल्या होत्या. शिष्टमंडळाला सरकार चर्चेसाठी बोलावत नाही हे पाहून आझाद मैदानावर उपस्थित असलेल्या महिलांच्या मनामध्ये सरकारप्रती आक्रोश आणि तीव्र नाराजी निर्माण झाली. त्यामुळे साधारणतः 4 वाजेच्या सुमारास सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस बॅरिकेड तोडून मंत्रालयाकडे जाण्यासाठी निघाल्या, परंतु पोलीस प्रशासनानं अडवणूक केली आणि तात्काळ महिला बाल विकास सचिव अनुप कुमार यादव यांनी चर्चेसाठी शिष्टमंडळाला पाचारण केलं. शिष्टमंडळ तिकडे चर्चेसाठी गेलं. चर्चा झाली आणि अनुप कुमार यादव सचिव व गिरीश महाजन मंत्री हे साधारणतः 6:30 वाजता आझाद मैदान मुंबई येथे आले. त्यांनी जे काही आश्वासन दिलेलं आहे हे आपण टीव्ही चॅनलच्या माध्यमातून निश्चितपणे पाहिलंच असेल. ग्रॅच्युटी पेन्शनचा निर्णय आम्ही लवकर करू असं त्यांनी सांगितलं. मोबाईल फोन्स लवकर देऊ असंही सांगितलं, परंतु मानधन किती द्यायचं याच्यावर त्यांनी चकार शब्दही बोललेला नाही. आणि म्हणून ते गेल्यानंतर कृती समितीनं निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत मानधनवाढीची स्पष्टता होत नाही, पेन्शन आणि ग्रॅच्युटी बाबत सरकार GR काढत नाही, तोपर्यंत आजपर्यंत आपला संपाला 32 दिवस झालेला आहे. असाच संप आपला पुढे आणखी चालू ठेवायचा आहे. आम्हाला तुमची काळजी आम्हाला माहित आहे. उद्यापासून तुमच्यावर प्रचंड दबाव येणार आहे, येत आहे. अंगणवाडी सेविका मदतनीसांना काढून टाकायच्या नोटिसा सरकार बजावत आहे. नवीन मदतनीसांनी तात्काळ कामावर हजर राहावं, अन्यथा त्यांना नोकरीतून काढून टाकलं जाईल. अशा सुद्धा बऱ्याच अंगणवाडी मदतनीसांना नोटिसा दिलेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी काही नवीन मदतनीसांना काढून सुद्धा टाकलेला आहे. परंतु या प्रसंगी जाहीर आवाहन करायचं आहे, सरकारनं कितीही दबाव तंत्राचा वापर केला, काढून टाकायची भीती दाखवली, काढून टाकायच्या नोटिसा दिल्या, सुपरवायझर दररोज फोन करू लागली, चाव्या द्या म्हणू लागली, तरी आपण सगळ्यांनी कृती समितीनं घेतलेल्या संपाच्या भूमिकेवर ठाम राहायचं आहे. कुणीही चाव्या अजिबात देऊ नका. सुपरवायझरने किती जरी फोन केला तरी त्यांच्या दबावाला आपण अजिबात बळी पडू नका. आपला संप असाच चालू ठेवायचा आहे. जोपर्यंत अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मानधनात भरघोस वाढ होणार नाही, ग्रॅच्युटी पेन्शनचा GR निघणार नाही, तोपर्यंत आपण संप स्थगित करणार नाही. यामुळं आपण सगळ्यांनी खंबीर राहावं, कुणाच्याही केसाला धक्का लागणार नाही याची ग्वाही कृती समिती आणि आपली संघटना देत आहे. आपण सगळ्यांनी खंबीर राहावं, अंगणवाड्या वगळू नये असे मला परत सांगायचे. अंगणवाडीचे कुलप जर तोडायला आले तर आपण मनामध्ये भीती न बाळगता त्याला सामोरे जायचे आहे. आपण खंबीर राहा एवढंच मला सांगायचं आहे. धन्यवाद. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी बातम्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा व घंटेच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा. धन्यवाद.